नमस्कार मित्रांनो, शेती आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हे रसवंती इथं कुठे पडते? हे आपलं चाकूर आणि चापुरीच्या मधामध्ये आहे. मधामध्ये म्हणजे नांदेड रोडला, लातूर नांदेड हायवेवर आहे. आता हे ऊस तुमच्या शेतातला आहे का कुठून? हा, आपल्या शेतातला ऊस आहे. ऊस कोणतं बेन आहे? 8005. 8005. हा, रस खूप निघत असेल? हा, रस खूप निघते आणि गोड निघते, चांगला असते, चवदार असते रस. रस चवदार असते. हा, याचा छान आहे ऊस बी. हो. आपल्याकडे हेच ऊस राहत आहे. हेच ऊस राहते का? हा. आता ही जर लाईट गेल तर ह्याच्यावर चालू करता? हो, लाईट गेलं तर लाईट गेल्या ह्याच्यावर चालू करता? हा, लाईट असल्यावर ह्याच्यावर चालतं? हो, लाईट असेल तर त्याच्यावर. बरं. आता लाईट गेली ती लाईट कधी चालू करता? सकाळी सकाळी आपलं 7 वाजल्यापासून चालू राहतं. 7 वाजता संध्याकाळी 9 पर्यंत राहते. 8-9 पर्यंत. छान आहे. आणखीन इकडं पूर्ण झाड वगैरे तुम्ही नंतर लावला का? हा, नंतर झाडं लावला, बसायची सोय सगळी छान, खूप आहे. सावलीचं वगैरे केलं इकडं मस्त. हा, आणि इकडे केळ्याचे झाड आहेत का? केळीचे झाड पण आहेत, कडेला नारळाचे पण आहेत. छान प्रकारे असं मित्रांनो निवेदन आहे. रस बघा काढते वेळेस रस बघा कसं निघतोय, एकदम असं भरघोस रस निघाला मित्रांनो. हा, छान ऐकून जावा. रस बघा मित्रांनो कसं निघाला, एकदम मस्त. तो नंबर 1 रस राहतोय. रस बी इकडून रस पहा मित्रांनो कसं निघतं रस, एकदम छान प्रकारे आहे. इकडे तुमचे प्रोडक्ट बी आहेत का? हा, आता बघायचे काय काय ठेवलं इकडं? आपला हळद पण असते, आपली शेतातली घरची हळद, ते चटण्या, मेथोनी चटणी आहे का? ते मेथोनी आहे, ते मुखवास म्हणून आहे, ही शेंगदाणा चटणी आहे. ही हळद तुमच्या शेतातलीच आहे का? हा, हळद आपल्या शेतातली आहे. ही सगळे प्रोडक्ट तुमच्या शेतातले? हो, बर 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 बर. इकडे नारळाच्या ह्याचे केळ्या झाड केळीचे झाड पण आहे, नारळाचे. इकडे खूप केळे लागेल दिसते तुमच्या प्रकारे. केळांचं झाड तर नाही तर हा, रम्य वातावरण आहे मस्त पैकी. इथं येऊन कधी बी तुम्ही रस पिऊ शकता. रस पिऊ. ते काय रेट आहे तुमच्या आता रसांचा? 15 रुपये गिलास आहे. 15 रुपयाला गिलास आहे का? हा, पुन्हा दही दपाटी जेवाय भेटते आपल्याकडे. जेवाय भेटते. हा, हॉटेल बी सिस्टम ठेवलो? हा, हॉटेल जेवायला काय काय तुमच्याकडे? दही दपाटी, पोहे, सुशेला जवळ ऑर्डर करून फ्रेश असं बनवून देतो. लाईट बी जर गेल तर तुम्ही त्या जनरेटर चालू करूनच देता? हो हो. रसवंती खूप छान आहे मित्रांनो. इथं येऊ शकता. हो, इथं लेडीज बाथरूम आहे. इकडे स्वतःचे प्रोडक्ट आहेत. इकडे चिवडा पण बनवला आहे आणि स्वतःचा. पहा इकडे सुद्धा बसण्यासाठी मस्त आहे. असं छान प्रकारे बोर बी पाडला इकडे तुम्ही? हा, बोर पण आहे. बोर पण पाडला. इथं पाण्याची सुविधा आहे. सगळी गोष्ट चांगली आहे मित्रांनो. बरं, तुम्ही 15 रुपयाला गिलास शिकताय म्हणाला, तर काही 100-200 गिलास? हो, 500 गिलास जातात आता. 500 गिलास शिकतात मित्रांनो. गरिबीपासून याने सुरुवात केली. चांगलं आता झालंय मस्तपैकी. छान आहे, पण मेहनत खूप करावं लागते. सगळे 4-5 जण मिळून करावं लागते. 24 तास चालू ठेवावं लागते. शेतातला ऊस आणावं लागते. अशा गोष्टी आहेत मित्रांनो. आपला बर्फ पण आपल्या चांगल्या पाण्याचा बर्फ तयार करता, बाहेरचा बर्फ देतो. चांगल्या पाण्याचा बर्फ असते. बघा पलीकडे पण रसवंती आहेत, पण त्या रसवंतीवर गिराईक नाही. इकडे थंड असल्यामुळं जास्तीत जास्त गिराईक इकडे येते. असं आहे मित्रांनो. असं बसायला जागा तुम्ही पण टेस्ट करा. आता आपण बी एक पिऊन घेऊया गिलास. लाईट असते तर एक द्या गिलास. रस दे रे. माणसाला किती बी रस पेल तर आणखीन एखादी गिलास पेवच वाटते. डबल घेऊच वाटत. हा, तर ते त्याच्यामुळे गिराईक एकाच्या जागी 2-2-3 ग्लास पिऊन जाते. रस अशी गोष्ट आहे की माणसाला एनर्जेटिक आहे आणि चांगला आहे. तर धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला जर चांगलं वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आम्हाला पण सपोर्ट करा. थँक्यू, धन्यवाद दोस्तों.